कलम 2 उपकलम 28 मधील उपकलम 12A आणि B मध्ये सर्वात सोपी व्याख्या लोकसेवकात सांगितलेली आहे, ती म्हणजे शासनाच्या सेवेत असलेली व्यक्ती किंवा शासनाकडून वेतन घेणारी व्यक्ती अगर सार्वजनिक काम करण्याबद्दल फी अगर कमिशन स्वरूपात रक्कम स्वीकारणारी व्यक्ती म्हणजे लोकसेवक होय. तर आतापर्यंत जेवढ्या आपण लोकसेवकाच्या व्याख्या पाहिल्या त्यामधील कलम 2 उपकलम 28 त्यामधील उपकलम 12A मध्ये जी व्याख्या दिलेली आहे त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेले आहे की शासनाच्या सेवेत असलेली व्यक्ती. ठीक आहे, आता शासनाच्या सेवेत असलेली व्यक्ती तीच राहिली. त्याचसोबत मित्रांनो, शासनाकडून वेतन घेणारी व्यक्ती. आता वेतन घेणारी व्यक्ती म्हणजे त्यात वेतन घेणारे हे परमनंट मेंबर सुद्धा असू शकतात आणि टेम्पररी मेंबर सुद्धा असू शकतात. त्यासोबत मित्रांनो, एखादं काम करण्यासाठी किंवा सार्वजनिक काम करण्याबद्दल फी अगर कमिशन स्वरूपात रक्कम स्वीकारणारी व्यक्ती ती देखील ही लोकसेवक ह्याच व्याख्येमध्ये येते.